Okay, so which chapter we are talking about? Plant growth and development, right? Plant growth and development मध्ये काय काय बघितलं आपण? What we have seen in that? Yes, plant ची growth determinant है कि indeterminate है? Yes, it is the indeterminate growth, right? Why? Because of the presence of which tissues? Meristematic tissues. Because of the presence of meristematic tissues, the plant growth is indeterminate, right? And always the new cells are added in that. That's why we called it as it is an open form of growth. कुठला form आहे growth चा? Open form of growth is there, right? मग plant मध्ये जी growth होते, that is because of meristematic tissues, and meristematic tissues किंवा meristematic cells are of different type. जर ते root apex ला असेल तर आपण त्याला apical meristem म्हणतो, right? जर नोडच्या वर असेल तर इट इज कॉल्ड एज इंटरकॅलरी मेरिस्टेम. त्याच्यानंतर साईडला असेल तर वी कॉल्ड इट एज अ लेटरल मेरिस्टेम. मग अपायकल मेरिस्टेममुळे आणि इंटरकॅलरी मेरिस्टेममुळे प्रायमरी ग्रोथ होते आणि लेटरल मेरिस्टेममुळे सेकंडरी ग्रोथ होते. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी सेकंडरी ग्रोथ, राईट? प्लांटच्या वेगवेगळ्या फेजेस देर आर डिफरंट फेजेस ऑफ प्लांट ग्रोथ. जसं मेरिस्टेमॅटिक फेज आहे, इलॉंगेशन फेज आहे, मॅच्युरेशन फेज आहे, राईट? त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की डेव्हलपमेंट असेल किंवा ग्रोथ असेल, इट नीड्स टू फॅक्टर्स. कुठले कुठले? एक इंट्रेन्सिक फॅक्टर, एक कुठलं असतं एक्सट्रिन्सिक फॅक्टर, राईट? इंट्रेन्सिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी प्लांटच्या आतून काय पाहिजे शिवम? व्हॉट शुड बी देअर? जेनेटिक्स, जीन्स पाहिजे, राईट? आणि हॉर्मोन्स पाहिजे. आणि एक्सटर्नली काय पाहिजे? सनलाईट, वॉटर, टेम्परेचर, ऑक्सिजन, हे सगळं न्यूट्रिएंट, हे सगळं प्रॉपर वेमध्ये पाहिजे, राईट? सो दॅट दी ग्रोथ कॅन अकर प्रॉपरली, ग्रोथ एज वेल एज डेव्हलपमेंट. काय झालं? ऑल द प्लांट्स, हे आपण जे झालं होतं की सगळे झायगोटपासून डिसेंड होतात, मग ते मायटॉटिकला डिवाइड करताना प्लांटची ग्रोथ होते. ग्रोथ इरिव्हर्सिबल आहे, परमनंट इंक्रीज, वी आर रिवाइजिंग द थिंग्स, राईट? सो इट इज इरिव्हर्सिबल आणि परमनंट इंक्रीज आहे सेलच्या साईजमध्ये. कोणामुळे येते ग्रोथ? बिकॉज ऑफ मेरिस्टेम. आणि मेरिस्टेमॅटिक याच्यामध्ये कॉन्टिन्युअसली ग्रोथ होत असते, दॅट इज ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. दोन टाईपची ग्रोथ असते, प्रायमरी आणि सेकंडरी. जेव्हा हाईट वाढते बिकॉज ऑफ द इंटरकॅलरी अँड द अपायकल मेरिस्टेम, दॅट इज प्रायमरी ग्रोथ. आणि जेव्हा विड्थ वाढते किंवा सेकंडरी ग्रोथ असते, दॅट इज बिकॉज ऑफ दी सेकंडरी मेरिस्टेम, दॅट इज लेटरल मेरिस्टेम. ग्रोथ मेजर करता येते तसं बघितलं तर आपण प्रोटोप्लाझमच्या हेल्पने ग्रोथला मेजर करतो, बट नॉट एव्हरी टाइम वी कॅन मेजर द प्रोटोप्लाझम. इट इज नॉट पॉसिबल. So we can consider some other parameters also to measure the growth. And what are those parameters? Growth can be measured by using cell number, cell size, त्याच्यानंतर cell, yes, length आणि surface area. 3 phases are there. कुठल्या कुठल्या? Meristematic phase, elongation phase आणि maturation phase, right? After that 2 types of growth आपण ते डिफरन्स मॅनरमध्ये बघितलं. दॅट आहे अरिथमॅटिक आणि जिओमेट्रिक. अरिथमॅटिक म्हणजे n+1, जिओमेट्रिक म्हणजे n×2. अरिथमॅटिक ग्रोथ आपण बोलतो की 1 सेल गोज फॉर डिव्हिजन अँड अदर गोज फॉर मॅच्युरेशन. आणि इकडे काय? जिओमेट्रिकमध्ये बोथ द सेल्स गोज फॉर डिव्हिजन, राईट? अरिथमॅटिक लेंथ मेजर करायसाठी यूज होते आणि जिओमेट्रिक ग्रोथमध्ये आपल्याला विड्थ कळते. अरिथमॅटिकचा फॉर्म्युला होता LT = L0 + RT. आणि ते आपण n+1 बोलतो आणि इकडे n×2 बोलतो ना, तो वाला फॉर्म्युला काय होता? W1 = W0 × e⁻⁻RT. E इज अ बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम, राईट? त्याच्यानंतर आपण ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रोथ पण बोलली होती की ॲब्सोल्यूट म्हणजे याचा ग्राफ लिनियर येतो, कोणाचा? अरिथमॅटिक वाल्याचा, सॉरी, आणि जिओमेट्रिक वाल्याचा एस सिग्मॉइड कर्व येतो, राईट? ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रोथ, इथे पण 5 सेंटीमीटर ग्रोथ झाली, इथे पण 5चं 10 झालं, 50चं 55 झालं. दोघांमध्ये 5 सेंटीमीटर स्क्वेअरची ग्रोथ झाली होती. बट ही ॲब्सोल्यूट ग्रोथ आहे. रिलेटिव्ह कम्पेअर केलं तर काय? इथे 5 मागे 5 वाढले होते, राईट? 5 सेंटीमीटरच्या मागे 5 सेंटीमीटरची ग्रोथ झाली होती, पण इकडे काय? 50 मागे फक्त किती वाढले? 5. सो दिस इज रिलेटिव्ह ग्रोथ. त्याच्यानंतर आपण हा टॉपिक थोडा स्किप, व्हॉट इज नीडेड फॉर ग्रोथ? वॉटर, ऑक्सिजन, न्यूट्रिएंट, टेम्परेचर, लाईट, ग्रॅव्हिटी, एक्सेट्रा. दिस इज नीडेड फॉर द ग्रोथ. आपण हा टॉपिक थोडा स्किप केला होता.
राईट. आणि आपण डेव्हलपमेंटकडे गेलो होतं की प्लांटची डेव्हलपमेंटमध्ये काय होतं की जे पण चेंजेस आहेत सीड जर्मिनेशनपासून सेनेसन्सपर्यंत किंवा डेथपर्यंत, ऑल दोज चेंजेस इन द प्लांट इज कॉल्ड ॲज येस डेव्हलपमेंट, म्हणजे सम ऑफ ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. राईट. मग प्लांटची सेल असते, मेरिस्टेमॅटिक सेल आहे, त्याची प्लाझमॅटिक ग्रोथ होते, डिफरन्शिएट होते, मच्युअर सेल होते आणि काय होते परत डेथ होते. आणि काही काही सेल परत डिव्हिजन पण करते. आणि मग याच्यासाठी हे आठवतं प्लास्टिसिटी झालं होतं, हे झालं होतं ना प्लास्टिसिटी. हां, प्लास्टिसिटी की प्लांट्स वेगवेगळे पाथवेज फॉलो करतात, प्लांट वेगवेगळे स्ट्रक्चर्स फॉर्म करतात. का? दोन गोष्टींसाठी, एक तर एन्व्हायरमेंटच्या रिस्पॉन्डमध्ये, नाहीतर त्यांची फेज वेगळी चालू लाईफची म्हणून. राईट. मग एक्झाम्पल बघितलं होतं आपण हेटेरोफिली इन रिस्पॉन्ड टू एन्व्हायरमेंट आणि हेटेरोफिली इन रिस्पॉन्ड टू फेज ऑफ अ लाईफ. मग कॉटन आहे, कोरिएंडर आहे, लार्क्सफर आहे, यांचे छोटे लीव्स वेगळे असतात आणि मोठे लीव्स वेगळे असतात. का बरं? त्यांचे लाईफचे वेगळे फेजेसमुळे ते तसे वेगवेगळे आहेत. आणि बटरकपमध्ये बघितलं की टेरेस्ट्रियल लीव्स वेगळे आहेत आणि इक्वॅटिक लीव्स वेगळे आहेत. ओके. नाव विल कम बॅक टू, आणि नंतर लास्टला होतं की डेव्हलपमेंट कशावर बेस्ड आहे, इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक, तेच सेम फॅक्टर्स. नाव विल कम बॅक टू दिस टॉपिक. दिस व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, खूप कॉम्प्लेक्स वाटतं स्टुडंट्सला, बट इट इज व्हेरी सिम्पल. राईट. डिफरन्शिएट होणं म्हणजे काय होणं, काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, एखादी सेल डिवाइड होते आणि डिफरन्शिएट होते म्हणजे काय होते? डिफरन्शिएट होणं म्हणजे काहीतरी स्पेशल फंक्शन गेन करते. इट स्टार्टेड डुईंग इट स्पेशल फंक्शन अँड इट स्टॉप डिवायडिंग. आता बऱ्याच जागा होतं, देअर आर 3 टॉपिक्स. कुठले कुठले? डिफरन्सिएशन, डी डिफरन्सिएशन आणि रीडिफरन्सिएशन. आता स्टुडंट्सला काय वाटतं की डी डिफरन्सिएशन ते नेगेटिव्ह टर्म्स मॅच करतात आणि असं लक्षात ठेवा की डी म्हणजे नाही होत असेल म्हणजे इथे डिव्हिजनची ॲबिलिटी स्टॉप होते. उलट आहे. ठीक आहे. डिफरन्सिएशन म्हणजे काय? एखादी सेल आहे, दॅट सेल्स बिकम्स वॉट? येस, स्पेशलाइज्ड. ती सेल्स काहीतरी स्पेशल फंक्शन करायला लागते, ती काहीतरी स्पेशल काय म्हणतात त्याला, स्ट्रक्चरली स्पेशल बनते. राईट. अँड नाव इट लूजेस द कपॅसिटी टू डिवाइड. ती डिवाइड करते का आता? नाही, इट लॉस द कपॅसिटी टू डिवाइड. त्याला काय बोलतो आपण? डिफरन्सिएशन. व्हॉट इज इट? डिफरन्सिएशन. समजतंय? A cells become mature, it becomes specialized in structure and function, loses the capacity to divide is differentiation. आता जर आपण रीडिफरन्सिएशन म्हणतोय म्हटलं याच्यात सारखं असणार आहे. मग मधलं वेगळं आहे. डी डिफरन्सिएशन काय की अंडर सर्टन कंडिशन, कधी कधीच काही कंडिशनच्या अंडरच काही सेल परमनंट झाला होता, दे बिकम्स परमनंट. ज्या डिवायडिंग सेल्स होत्या त्या परमनंट होऊन गेल्या होत्या. बट जेव्हा सेकंडरी ग्रोथ करायची असते किंवा अंडर सर्टन कंडिशन द सेल रिगेन द कपॅसिटी टू डिवाइड. परत ते काय करतात? डिवाइड करायची कपॅसिटी रिगेन करतात आणि दॅट इज वॉट? देन इट इज डी डिफरन्सिएशन. मग डी डिफरन्शिएशनच्या ज्या सेल्स आहेत त्या डिवाइड करतायत की नाही करतायत? करतील, हे लक्षात ठेवा. डी वरनं ते काय वाटतं की डिव्हिजनची अबिलिटी लॉस झाली, उलट आहे. दे रिगेन द कपॅसिटी टू डिवाइड. आणि मग रीडिफरन्सिएशन काय? अगेन ह्या जेव्हा त्यांनी अबिलिटी गेन केली होती, रिगेन केली होती डिवाइड करायची, डिवाइड झाल्यावर आता परत कधीच डिवाइड नाही करत, अगेन दे लॉस द कपॅसिटी टू डिवाइड. त्याला काय बोलतात? रीडिफरन्सिएशन. म्हणजे हे आणि हे सेम आहे. समृद्धी डिफरन्सिएशन काय? स्पेशल म्हणते फंक्शन करायला, मग ती काय करते? लूजेस द कपॅसिटी टू डिवाइड. व्हेरी गुड. व्हॉट इज डी डिफरन्सिएशन? अंडर सर्टन कंडिशन द सेल्स रिगेन द कपॅसिटी टू डिवाइड फॉर द सेकंडरी ग्रोथ किंवा काहीतरी काही वर्षांनी झाड वाढतं ना, राईट. मग सेकंडरी ग्रोथच्या वेळेस वगैरे द सेल्स रिगेन द कपॅसिटी टू डिवाइड. आणि मग रीडिफरन्सिएशन म्हणजे काय? देन दॅट डी डिफरन्शिएटेड सेल्स अगेन लूजेस द कपॅसिटी टू डिवाइड. अँड व्हॉट इज दॅट? दॅट इज रीडिफरन्सिएशन. त्याला काय म्हणतात? रीडिफरन्सिएशन. मग आता फक्त त्याने एक्झाम्पल्स दिलेत की डिफरन्सिएशन इज वॉट? इट इज अ प्रोसेस इन विच द मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे काय? ऑलवेज डिवाइडिंग सेल्स, राईट. अँड कॅम्बियम डिफरन्शिएट. कॅम्बियम काय असतं? झायलम आणि फ्लोएम. माहिती आहे तुम्हाला झायलम काय? वॉटर कॅरी करतं. फ्लोएम काय कॅरी करतं? फूड. झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये एक रिंग असते, मेरिस्टेमॅटिक सेलचीच एक रिंग असते, त्याला पण कॅम्बियम म्हणतात. मग इथे काय सांगितलं त्यांनी? जे रूटचे अपायकल मेरिस्टेम आहे, शूट अपायकल मेरिस्टेम आणि मेरिस्टेम जे झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये प्रेझेंट आहे कॅम्बियमच्या इथे, ते डिफरन्शिएट होतात, मच्युअर होतात टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. याच्यामध्ये इन दिस द सेल वॉल्स प्रोटोप्लाझम अंडर स्ट्रक्चरल चेंजेस. जेव्हा ती सेल परमनंट बनते ना, तेव्हा तिच्यामध्ये काही काही चेंजेस येतात तिच्या सेल वॉलमध्ये, तिच्या सायटोप्लाझममध्ये. आणि दॅट सेल लूजेस द कपॅसिटी टू डिवाइड.
किंवा दी कपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन इज लॉस्ट. मग एक्झाम्पल काय दिलं त्यांनी, व्हॉट इज एक्झाम्पल, की झायलम जे आहे ते झायलम 4 ट्रकेट्स, वेसल, झायलम फायबर आणि झायलम पॅरेन्कायमा अशा 4 फॅक्टरने झायलम बनलं. झायलम पाणी कॅरी करतं, आपण बघितलं प्लांट वॉटर रिलेशनमध्ये, राईट. त्या झायलमचे जे ट्रकेट्स आहेत म्हणजे काय, अशा वेसल्स आहेत, त्यांच्यामधलं प्रोटोप्लाझम पूर्ण निघून जातं. का, मग त्या हॉलो बनतात, राईट, आणि त्या स्टिफ बनतात किंवा त्यामध्ये सपोर्टिव्ह बनतात आणि मग आता दे आर रेडी टू कॅरी द वॉटर. मग काय झालं मला सांगा, आता एखाद्या सेलचं प्रोटोप्लाझमच निघून गेलं, ती परत कधी जन्मात डिवाइड करेल का, नाही, तिने कॅपॅसिटी लूज केली डिवाइडची. का, कारण की ती मॅच्युअर झाली, तिने काहीतरी स्पेसिफिक फंक्शन गेन केलं, राईट. मग दिस इज डिफरन्सिएशन. रीड एव्हरीवन, व्हॉट इज इट, इट इज अ प्रोसेस इन विच मेरिस्टेमॅटिक सेल, कुठे असतात मेरिस्टेमॅटिक सेल, एक तर रूटच्या टिपला नाही तर शूटच्या टिपला. अजून कुठे असतात, झायलम फ्लोएमच्या मध्ये एक रिंग असते, तिथे पण असतात, कॅम्बियमच्या इथे. अँड कॅम्बियम डिफरन्शिएट अँड मॅच्युअर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन्स इज डिफरन्सिएशन. इन दिस cell wall and protoplasm म्हणजे cytoplasm with cell organs undergo structural changes and capacity of cell division is lost. एक्झाम्पल, लॉस ऑफ प्रोटोप्लाझम. एक्झाम्पल सांगितलं, अशी कुठली सेल आहे जी मॅच्युअर बनते, स्पेशल बनते आणि कपॅसिटी लूज करते, तर सांगितलंय इट इज लॉस ऑफ प्रोटोप्लाझम टू फॉर्म अ ट्रकियरी एलिमेंट, म्हणजे ट्रकिट्स फॉर्म करतात, एक वेसल असतात ट्यूबसारख्या. दे ऑल्सो डेव्हलप व्हेरी स्ट्रॉंग इलास्टिक लिग्नोसेल्युलोसिक सेकंडरी सेल वॉल्स टू कॅरी वॉटर टू लॉंग डिस्टन्स इवन अंडर द एक्स्ट्रीम टेन्शन. पाणी कमी असेल तरी पण ते कॅरी करतात, राईट. सेकंड इज व्हॉट, मला सांगा दुसरं काय असेल, डी डिफरन्सिएशन. इथे सेल रिगेन करतात कपॅसिटी की लॉस करतात, रिगेन करतात, अपोजिट आहे. अंडर सर्टन कंडिशन्स ओनली लिव्हिंग डिफरन्शिएटेड सेल, म्हणजे काय, ज्या सेल परमनंट झाल्या होत्या त्या, द लिव्हिंग डिफरन्शिएटेड सेल रिगेन द कपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, डी डिफरन्सिएशन. एक्झाम्पल काय सांगितलंय, फॉर्मेशन ऑफ मेरिस्टेम्स, इंटरफॅस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम फ्रॉम डिफरन्शिएटेड पॅरेन्कायमा सेल्स. आता एकदम नीट लक्ष द्या व्हॉट आय एम सेइंग, राईट. आतल्या साईडला काय असतं, झायलम, आणि बाहेरच्या साईडला काय असतं, फ्लोएम. ठीक आहे, इनसाइड झायलम इज प्रेझेंट, आउटसाइड फ्लोएम इज प्रेझेंट, राईट. ह्या दोघांच्या मध्येची रिंग आहे, त्या रिंगचं नाव काय सांगितलं होतं मी तुम्हाला, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट रिंग, येस, कॅम्बियम. आता इकडे लक्ष द्या, हा टीएस घेतलाय, ट्रान्सवर्स सेक्शन घेतलाय, टीएस, राईट. टीएस घेतल्यावर हे मधलं पिंक कलरचं काय, झायलम, बाहेरचं काय, फ्लोएम, आणि ब्लॅक रिंग म्हणजे काय, कॅम्बियम. काय, कॅम्बियम म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेलची रिंग आहे, राईट. आता हे जे ना, झायलम एकटा, फ्लोएम एकटा, पण हे दोघांमध्ये याला काय म्हणणार, वॅस्क्युलर बंडल आहे. काय बोलतात, वॅस्क्युलर बंडल. जेव्हा झायलम फ्लोएम सोबत आहे आपण त्याला वॅस्क्युलर बंडल बोलतो. मग असे मल्टिपल वॅस्क्युलर बंडल्स आहेत. आता एकाच वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये जो हा कॅम्बियमचा हा जो पार्ट आहे ना, हे रिंगचा पार्ट, हिला आपण बोलला इंट्राफॅस्क्युलर कॅम्बियम. काय म्हणणार, इंट्रा, बिकॉज एकाच वॅस्क्युलर बंडलचा पार्ट आहे. आणि त्याच रिंगचा हा जो पार्ट आहे जो 2 वॅस्क्युलर बंडल्सच्या मध्ये, त्याला इंटरफॅस्क्युलर म्हणतात. दिसतंय, दिस इज व्हॉट, यांनी असा ॲरो दाखवला. ही रिंग म्हणजे हा पार्ट म्हणजे काय, इंटरफॅस्क्युलर. काय म्हणतात, इंटरफॅस्क्युलर. आणि हा जो आहे एकाच वॅस्क्युलर बंडलचा, याला फक्त फॅस्क्युलर किंवा इंट्राफॅस्क्युलर म्हणतात. काय म्हणतात, फॅस्क्युलर किंवा इंट्राफॅस्क्युलर. ना फ्युचरमध्ये त्या स्टेमची जेव्हा गर्थ वाढत जाते किंवा त्याला ब्रांचेस वगैरे येतात, तेव्हा इथे या सेल्स असतात, म्हणून सेकंडरी झायलम, सेकंडरी फ्लोएम फॉर्म करतायत, कारण की इथे मेरिस्टेमॅटिक सेल्स आहे. आणि एक बाहेरच्या साईडला असेल कॉर्टेक्सच्या इथे, याला कॉर्क कॅम्बियम म्हणतात. ही रिंग कुठली, कॉर्क कॅम्बियम. आणि ह्या रिंगमुळे झाडाचं एज पण कळतं. कॉर्क कॅम्बियम वाढत जातं ना आफ्टर फ्यू इयर्स, मग ते पण सेकंडरी ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग ह्या सेल परमनंट बनल्या होत्या, पण थोड्या वर्षांनी ते परत काय करतात, रिगेन द कपॅसिटी टू डिवाइड. आपण डी डिफरन्सिएशन मध्ये बोलतोय ना, की सेल्स बिकम परमनंट. या पॅरेन्कायमा सेल्स होत्या, परमनंट झाल्या, पण नंतर परत सेकंडरी ग्रोथसाठी परत डिवाइड करतात त्या, अंडर सर्टन कंडिशन्स ओनली. म्हणून तो फिनॉमिनन कुठला आहे, डी डिफरन्सिएशन. आणि त्याच्यानंतर मग आता ह्या एकदा काय डिवाइड केल्या, मग याने सेकंडरी ग्रोथ केली, तर परत त्या काय करतील, अगेन्स्ट दे बिकम्स स्पेशल अँड लूजेस द कपॅसिटी टू डिवाइड. मग त्याला काय म्हणणार आपण, रीडिफरन्सिएशन. De-differentiated cells can produce cells that again loses the capacity to divide but mature to perform that specific function. या ज्या सेल्स आहेत यांनी रिगेन केली होती कपॅसिटी, पण आता त्या परत त्या कपॅसिटी काय करतात, लूज करतात, आणि दे आर परफॉर्मिंग सर्टन फंक्शन, इज रीडिफरन्सिएशन. प्लांट ग्रोथ इज ओपन. ओपन म्हणजे काय, नेहमी ग्रोथ होत असते, राईट.
इट कॅन बी इंडिटर्मिनेट ऑर डिटर्मिनेट. डिफरन्शिएशन इज ऑल्सो ओपन. म्हणजे काय? बिकॉज सेल्स अँड टिश्यूज अरायझिंग आउट ऑफ द सेम मेरिस्टेम हॅव डिफरंट स्ट्रक्चर ॲट मॅच्युरिटी. डिफरन्सिएशन काय असतं माहिती आहे का? डिव्हिजन काय असते? एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 6 झाले, 8 झाले, असं याला बोलतं डिव्हिजन. बरं, त्याच्यानंतर आपण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये बघितलं होतं की एकदा का 64 सेलचा मास क्रिएट झाला, राईट, त्याच्यानंतर ब्लास्टोसिस्ट, मग काय फॉर्म व्हायला लागतात? ऑर्गन्स. मग त्या सेल्स काय करतात? आता वेगवेगळे ऑर्गन्स बनवतात, स्पेशल बनायला लागतात. त्याला आपण डिफरन्सिएशन बोलतो. व्हॉट इज दिस? डिफरन्सिएशन. तुम्ही 11-12ला सगळे सोबत होते, आता इथून पुढे मास्टर्स तुम्ही वेगळे वेगळे करणार, डिफरन्शिएट होणार, राईट. मग डिफरन्सिएशन काय आहे सांगितलं त्यांनी की ज्या सेल्स आहेत, टिश्यू, असं नाही की डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होईल, तसं त्या सेल्स जरी त्या कुठल्या सेल्स आहेत त्याच्यापासून त्याच सेल्स बनतील असं नाही. त्याच्यापासून जे सेल्स बनतील ते वेगळे पण फंक्शन्स परफॉर्म करतील. आणि सेल कुठे आहे त्याच्यावर डिपेंड करेल. अपेक्सला असेल तर रूट कॅप बनवतील, साईडला असेल तर रूटचं एपिडर्मिस बनवतील, राईट. फायनल स्ट्रक्चर ॲट मॅच्युरिटी कुठलं असेल ऑफ द सेल्स ऑर टिश्यू इज ऑल्सो डिटरमाइंड बाय द लोकेशन ऑफ द सेल. एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे, द सेल्स पोझिशन अवे फ्रॉम द रूट अपायकल मेरिस्टेम. रूट अपायकल मेरिस्टेमपासून ज्या अवे असतील त्या रूट कॅप सेल्स बनवतील, आणि ज्या काय असतील पेरिफेरी जवळ असतील त्या काय बनवतील? एपिडर्मिस बनवतील. इज क्लिअर? मग हे 3 गोष्टी कळल्या कुठल्या कुठल्या सांगा मला. व्हॉट आर दिस 3 थिंग्स? डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन काय असतं? व्हॉट इज डिफरन्सिएशन? cells becomes mature and special and they loses the capacity to divide. Example काय बघितलं? Tracheids of xylem, they loses the protoplasm, their cell wall is very thick, supportive and they carries water, right. Second काय बघितलं आपण? Dedifferentiation. म्हणजे काय? Very good. Under certain condition the differentiated cells regain the capacity of cell division is called as dedifferentiation. An example बघितलं आपण cambium, right, interfascicle cambium and cork cambium, which is responsible for secondary growth. And the last is yes, redifferentiation. The dedifferentiated cells again loses the capacity to divide and mature to perform a specific function is redifferentiation. Example काय? एक्झाम्पल असं काय दिलं नाही, त्यांनी बोललं की जे फायनल स्ट्रक्चर आहे ते लोकेशन डिसाईड करेल कुठे त्या प्रेझेंट आहे, आणि नॉट द सेम द सेल्स विल जे ज्या सेल्सपासून बनल्या आहेत त्या सेम स्ट्रक्चर किंवा फंक्शन परफॉर्म करेल असं पण नाही, राईट. एक्झाम्पल दिलं आहे की रूटचं पायकल मेरिस्टेमपासून जर लांबच्या सेल्सचं रूट कॅप बनवतील आणि साईडवाले सेल्स काय बनवतील? एपिडर्मिस बनवतील. इज क्लिअर? 3 पॉईंट्स कळलं? राईट डाऊन. हेडिंग द्या.
म्हणजे एजिंग. काय एवढं ब्लॅक पेपर्स का बरं आहेत ते? कोड झालं. रशन झालं? सकाळी लिहिलं? मग स्लाईड जाऊन ओपन करून ठेवली आहे. ते कॅम्बियम मला कळलं.
करें स्टार्ट वापस. चलो, सो वी आर डन विथ दिस पार्ट. याच्यामध्ये काही कन्फ्युजन? हे चॅप्टर मी तुम्हाला म्हटलं इथे जे करायचं तेच लक्षात ठेवून चालेल पुढे. ओके, आता नेक्स्ट आहे हे थोडासा बोरिंग पार्ट, थोडासा प्लांट हॉर्मोनवाला, की दोन टाईपचे प्लांट रेग्युलेटर्स असतात. रेग्युलेट करणं म्हणजे फक्त इन्क्रीजच करणं असं नाही, रेग्युलेट करणं म्हणजे डिक्रीज करणं पण असतं. आता फॅनचं रेग्युलेटर आहे, फक्त फॅन वाढतोच का त्याच्याने? कमी पण होतं ना. मग प्लांटचे जे ग्रोथ रेग्युलेटर आहे त्याला जनरली PGR पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज PGR, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. आणि ते दोघं कामं करतात. म्हणजे काही PGR असतात जे ग्रोथ प्रमोट करतात. प्रमोट करणं म्हणजे काय? येस, ग्रोथ प्रमोट करतात म्हणजे काय करतात? ग्रोथ होऊ देतात. आणि काही काही ग्रोथ स्टॉप करतात. आता जेव्हा सीड डॉर्मन कंडिशनला जाते, डॉर्मन्सी म्हणजे काय? व्हॉट यू मीन बाय डॉर्मन्सी? सीड डॉर्मन्सी काय असतं? अरे विसरले फर्स्ट चॅप्टर. सीड जेव्हा इनॅक्टिव्ह कंडिशनला जाते ते कुठलंच काम करत नाही जोपर्यंत त्याचं सुटेबल कंडिशन मिळत नाही. इट डझंट जर्मिनेट, तिच्यापासून प्लांट येतच नाही, त्याला आपण सीड डॉर्मन्सी बोलतो. मग सीड डॉर्मन्सीच्या वेळेस प्लांट ग्रोथ थांबली पाहिजे, ठीक आहे. मग तेव्हा इन्हिबिटर काम करतात ॲट दॅट टाईम. मग प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत त्याला आपण काय बोलतो? PGR, प्लांट हॉर्मोन, किंवा त्याला फायटो हॉर्मोन्स पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फायटो बिकॉज फायटो वर्ड इज रिलेटेड टू वॉट? प्लांट्स. Plant growth regulators, these are small simple molecules. आता आपण आपला एंडोक्राईन वाला पार्ट बघितला तर आठवतं काय सिक्रेट करतं एंडोक्राईन प्लांट्स? हॉर्मोन सिक्रेट करतात आणि ते वेगवेगळ्या जागे जाऊन काय करतात? येस, फंक्शन करतात. मग तसंच आहे इथे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आर स्मॉल सिम्पल मॉलिक्युल्स दॅट रेग्युलेट प्लांट ग्रोथ बेस्ड ऑन द फंक्शन. PGRs आर ऑफ हाऊ मेनी टाइप्स? 2 टाईप. एक ग्रोथ करतात त्याला काय बोलतो आपण? प्लांट ग्रोथ प्रमोटर्स. आणि एका टाईपचे काय करतात? स्टॉप करतात, दॅट इज इनहिबिटर्स. Plant growth promoters for growth promoting activities like cell division and enlargement, ट्रॉपिक ग्रोथ, पॅटर्न फॉर्मेशन. पॅटर्न म्हणजे रूट कुठे असेल, स्टेम कुठे असेल, पॅटर्न ना एक काहीतरी झाडाचं स्ट्रक्चर आहे, दॅट पॅटर्न फॉर्मेशन. फ्रुटिंग म्हणजे फ्रूट्स येणं, अँड सीड फॉर्मेशन. दिस आर दी फंक्शन्स ऑफ प्लांट ग्रोथ प्रमोटर. आता आत्ता याच्यानंतर आपण जे पण बघणार आहे त्या प्रत्येकामध्ये हेच फंक्शन लिहिलं तरी चालते. बोर्डसाठी स्वतःला असं प्रिपेअर करा, समजतंय? आता याचे एक्झाम्पल काय? प्लांट ग्रोथचे ऑक्झिन, जिब्रेलिनचे, सायटोकायनिन. कोणतं पण येऊ द्या ना, फंक्शन तर हेच करणार आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे. हे 5 फंक्शन आलेच पाहिजे. सेल डिव्हिजन, एनलार्जमेंट, ट्रॉपिक ग्रोथ, पॅटर्न फॉर्मेशन, फ्लावरिंग, फ्रुटिंग, सीड जर्मिनेशन. 6-7 पॉईंट तुमचे असे क्रिएट होतात की इट हेल्प्स इन सीड जर्मिनेशन, दॅट इज टू फॉर्म प्लांटलेट फ्रॉम अ सीड. राईट, बोर्ड एक्झाम आहे, थिअरेटिकल आहे. इट हेल्प्स इन सेल डिव्हिजन सो दॅट ग्रोथ कॅन बी अकर. असे 6 to 7 सेंटेन्सेस येते. इथून पुढे तुम्हाला कळेल जेव्हा आपण एक एक स्टडी करणार आहे, आपण खूप ते डिटेलमध्ये त्यांनी फंक्शन्स दिले, पण नाही आठवले तर मग काय करणार? तर मग हे लक्षात ठेवा, ग्रोथ प्रमोटर काय करेल? सीड जर्मिनेशन, सेल डिव्हिजन, एनलार्जमेंट, फ्रुटिंग, फ्लावरिंग, राईट. आणि प्लांट ग्रोथ इनहिबिटर काय करतात? फॉर ग्रोथ इनहिबिटिंग ॲक्टिव्हिटीज लाईक डॉर्मन्सी. म्हटलं ना, सीड जेव्हा डॉर्मन कंडिशनला जाते तेव्हा ग्रोथ थांबवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो इट इज डॉर्मन्सी अँड ॲब्सिशन. ॲब्सिशन म्हणजे फॉलिंग, पानं गळतात ना, राईट. रिस्पॉन्ड टू वंड्स अँड स्ट्रेसेस ऑफ बायोटिक अँड एबायोटिक ऑरिजिन. फक्त प्लांटला थांबवतच नाही ग्रोथ, तर जेव्हा स्ट्रेसफुल कंडिशन येते, पाणी नाही आहे, ठीक आहे, ड्रॉट वगैरे आहे, तर अशा कंडिशनमध्ये स्ट्रेसेसमध्ये पण ते त्याला रिस्पॉन्ड करायला हेल्प करतं. एक्झाम्पल काय? ॲब्सिसिक ॲसिड आणि इथायलिन. ॲब्सिसिक ॲसिड, ॲब्सिशन लक्षात ठेवा, फॉलिंगसाठी जे रिस्पॉन्सिबल आहे दॅट इज ॲब्सिसिक ॲसिड, ABA. आणि इथायलिन हा एकटा गॅस हॉर्मोन आहे प्लांटमधला, तो गॅसच्या फॉर्ममध्ये. हे मॉलिक्युल्स आहेत ना, इथायलिनचं ओनली गॅस हॉर्मोन. आणि इथायलिन हा दोन्हीसारखं काम करतो. समटाईम इट ॲक्ट एज अ प्रमोटर अँड समटाईम इट ॲक्ट एज अ इनहिबिटर. सो हाऊ मेनी हॉर्मोन्स यू आर गोइंग टू स्टडी? किती हॉर्मोन्स आहे टोटल? 5. कुठले कुठले? ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, त्याला GBA पण म्हणतात, सायटोकायनिन्स, त्याच्यानंतर ॲब्सिसिक ॲसिड विच इज कॉल्ड एज ABA, अँड देन इथायलिन. इथायलिन फिट्स आयदर ऑफ द ग्रुप, म्हणजे दोघांमध्ये फिट होतो, राईट. बट इट इज लार्जली अ ग्रोथ इनहिबिटर. दोघं ग्रुप्समध्ये फिट होतं, बट लार्जली काय तो इनहिबिटर आहे, राईट. सो फर्स्ट वी आर टॉकिंग अबाउट ऑक्झिन. ओके, चार्ल्स डार्विनने इथायलिनला सगळ्यात आधी काय केलं होतं?
डिस्कवर केलं होतं. ठीक आहे, त्याने फोटोट्रॉपिझम म्हणजे लाईटच्या डिरेक्शन जेव्हा प्लांट ग्रो करतं तिथे त्याला दिसलं होतं की ऑक्सिजन तिथे सगळ्यात जास्त सिंथसाइज होतं. याने फक्त ऑब्झर्व केलं होतं, पण FW वेंटने ऑक्सिजनला काय केलं होतं, आयसोलेट केलं होतं. म्हणजे काय आयसोलेट करणं म्हणजे शोधून आयसोलेट करण्याचं याने फक्त ऑब्झर्व केलं. आपण आयसोलेशन ऑफ DNA वेगळं काढलं होतं. राईट, ऑक्सिजन वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम ह्युमन युरिन. आपल्यामध्ये पण ऑक्सिजन असतं. जरी प्लांट ग्रोथ बोलतोय, ह्युमन युरिन ऑल्सो कंटेन्स ऑक्सिजन. राईट, ऑक्सिजन कुठे असेल, जर ग्रोथ हॉर्मोन तर जिथे जिथे ग्रोथ होईल त्या टिपला ऑक्सिजन प्रेझेंट असेल. राईट, दिस इज इम्पॉर्टंट MCQ. टाइप्स ऑफ ऑक्सिजन कुठले कुठले आहेत. खूपदा हा क्वेश्चन येतो, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IAA. खूपदा विचारतील तुम्हाला बोर्ड्सला. व्हॉट इज इट? इट इज इंडॉल 3 ॲसिडिक ॲसिड आणि इंडॉल ब्युटेरिक ॲसिड. दिस आर आयसोलेटेड फ्रॉम प्लांट. हे नॅचरल फॉर्म ऑफ ऑक्सिजनचं. ठीक आहे ना. प्लांट ग्रोथ जे प्रमोटर्स आहेत, लोक आर्टिफिशियली पण बनवतात प्लांटची ग्रोथ करायसाठी, फार्मर्स. म्हणजे नॅचरल फॉर्म आहे ऑक्सिजनचा. कुठल्या फॉर्ममध्ये सापडतो ऑक्सिजन? इंडॉल 3 ॲसिडिक ॲसिड आणि इंडॉल ब्युटेरिक ॲसिड. आणि सिंथेटिक फॉर्म म्हणजे आर्टिफिशियली ऑक्सिजन कुठल्या फॉर्ममध्ये असतो? NaA. व्हॉट इज NaA? इट इज नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड आणि 2,4-D, दॅट इज 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक. व्हेरी इम्पॉर्टंट. एक MCQ किंवा याच्यामध्ये ते क्वेश्चन्स विचारतातच की काय काय फुल फॉर्म आहे. तर नॅचरल फॉर्म कुठले आहे? इंडॉल 3 ॲसिडिक ॲसिड आणि इंडॉल ब्युट्रिक ॲसिड. आणि सिंथेटिक कुठले आहे? नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड आणि 2,4-D. ठीक आहे, 2,4-D ऑल्सो ॲक्ट एज अ येईल पुढे हर्बिसाइड म्हणून पण ॲक्ट करतो. फंक्शन्स काय, मी तुम्हाला काय म्हटलं, नाही आठवलं तर काय फंक्शन्स लिहायचे? इट हेल्प्स इन सेल डिव्हिजन, एनलार्जमेंट ऑफ अ सेल, ते काय फ्रुटिंग, फ्लावरिंग, त्याच्यानंतर अजून काय पॅटर्न फॉर्मेशन, सीड जर्मिनेशन एक्सेट्रा. हे तर लिहायचं. आता हे काय? इट इनिशिएट रूटिंग इन अ स्टेम, कटिंग फॉर प्लांट प्रोपगेशन. ठीक आहे, ते काय करतं? रूटिंग प्रमोट करतं. रूटिंग म्हणजे काय? रूट यायला हेल्प करा. फ्रुटिंग म्हणजे फ्रूट येणं, फ्लारिंग म्हणजे फ्लावर्स येणं. इट प्रमोट फ्लारिंग इन पायनॅपल्स. एक्झाम्पल त्याने दिलं आहे की पायनॅपलमध्ये नीट वाल्याने एकदम डिटेल स्टडी करायचा. ठीक आहे, बाकी बोर्ड्सला काय फक्त एवढं दिलं तरी नाही की इट प्रमोट्स फ्लारिंग. कोणामध्ये? पायनॅपलमध्ये. इट टू प्रिव्हेंट. आता ग्रोथ प्रमोटर आहे, इन्हिबिटर नाही आहे. मग काय करतो ते? इट प्रिव्हेंट फ्रूट अँड लीफ ड्रॉप ॲट अर्ली स्टेजेस. यंग जेव्हा प्लांट आहे तेव्हा ते रूट आणि फ्रूट आणि लीव्स फॉलो देतात का? नाही. आणि हे जेव्हा ओल्डर लीव्स आहे तेव्हा हाच हॉर्मोन, दिस हॉर्मोन ओनली रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्सिशन. समजतंय? हा काय करतो? जेव्हा यंग लीव्स आहे त्यांना गळू नाही देत, पानं गळती थांबवतं, फ्रूट्स नाही ड्रॉप होऊ देत. पण हाच हॉर्मोन जेव्हा ओल्डर प्लांट जेव्हा ओल्ड होत जातं तेव्हा इट प्रमोट्स ॲब्सिशन. प्रिव्हेंट फ्रूट अँड लीफ ड्रॉप, याला एक वर्ड म्हणतो ॲब्सिशन. इट प्रिव्हेंट ॲब्सिशन इन अर्ली स्टेजेस अँड प्रमोट ॲब्सिशन इन ओल्डर लीव्स. ओके. इंड्यूस पार्थिनोकार्पी, अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. टेल मी व्हॉट इज पार्थिनोकार्पी? काय असतं पार्थिनोकार्पी? व्हेरी गुड. इट इज अ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. मग पार्थिनोकार्पी इंड्यूस करतो हा डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट बट विदाउट फर्टिलायझेशन. 2,4-D इट इज यूज टू किल द डायकॉट वीड्स. आत्ताच तुम्हाला सांगितलं हर्बिसाइड म्हणून काम करतं ते. इट डज नॉट अफेक्ट मोनोकॉट प्लांट. इट इज यूज टू प्रिपेअर वीड फ्री लॉन्स. वीड फ्री लॉन्स म्हणजे तुम्ही ते स्प्रे वगैरे करताना बघितलं असेल. जे आपलं मेन क्रॉप आहे ना त्याच्या आजूबाजूचं जे गवत आहे, वीड्स आहेत, त्याच्यामुळे काय होतं? मेन क्रॉपला मिळालं न्यूट्रंट सगळं त्यांना जातं. मग मेन क्रॉपला जेवढं मिळत नाही ना जेवढं आपण टाकलंय, मग ते मारायसाठी 2,4-D हा जरी ग्रोथ हॉर्मोन आहे तरी ते डायकॉटचे वीड्स म्हणजे ते गवतासारखं ते किल करायसाठी ह्याचा यूज होतो. कंट्रोल झायलम डिफरन्सिएशन अँड हेल्प्स इन सेल डिव्हिजन. हे तर माहितीच आपल्याला. झायलम डिफरन्सिएशन कंट्रोल करणं. झायलम डिफरन्सिएशन म्हणजे झायलमचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते फॉर्म करून त्यांचं वेगवेगळं फंक्शन करणं. पॅरेन्कायमा, फायबर्स, झायलम, ट्रकिड्स, वेसल एक्सेट्रा. मग झायलम डिफरन्सिएशन सेल डिव्हिजन कंट्रोल करतं. In higher plant, the growing apical bud inhibit the growth of lateral bud. It is called as apical dominance, right? आता apical dominance काय असेल? डॉमिनेटिंग बिहेवियर म्हणजे काय? त्याचंच चालवतं, राईट? मग अपायकल डॉमिनन्स काय? की जेव्हा अपायकल बर्ड येत असते म्हणजे वरची टर्मिनल, 2 टाईपच्या बर्ड्स असतात प्लांटमध्ये. ज्या साईडला येतात ना ते एक्झिलरी असतात आणि ज्या टिपला येतात ती टर्मिनल किंवा अपायकल बर्ड. अपायकल डॉमिनन्स काय फिनॉमिनन आहे की अपायकल बर्ड साईडच्या बर्डला ग्रो करू देत नाही. राईट? आपण बघतो ना कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स आहे, मग हा जीन डॉमिनेंट आहे का बरं? तो त्याला एक्सप्रेस नाही करू दे. सेम थिंग हायर प्लांट्समध्ये द ग्रोईंग अपायकल बर्ड इनहिबिट द ग्रोथ ऑफ
लेटरल बर्ड्स, इट इज नोन एज वॉट, ते ॲक्झिलरीची बर्ड ग्रोथ इनहिबिट करतात, दॅट इज अपायकल डॉमिनन्स. Removal of shoot tips results in the growth of lateral buds. It is applied in the replantation and hedge making. ओके, ते काय बोलतात, डिकॅपॅसिटेशन काय असतं. वॉट इज डिकॅपॅसिटेशन? फार्मर येऊन गार्डनर येऊन काय करतो, टिप कट करून जातो, राईट. किंवा जे त्यांनाही म्हटलं की जे टिप जे रिमूव्ह केलं, ठीक आहे, त्याच्यामुळे लेटरल ग्रोथ होते. मला सांगा कोणामुळे वर साईडची ग्रोथ होत नाही? ते टिपमुळे, त्या अपायकल बर्डमुळे. तिलाच काढून टाकावं प्लांट, साईडने पण ग्रो करेल. मग हेज मेकिंग जे असतं, किंवा तुम्ही नर्सरीजमध्ये बघा वेगवेगळे शेपचे प्लांट क्रिएट केलेले असतात बाय युझिंग दिस टेक्निक. मग ते काय करतात, बरोबर प्लांट फक्त असं असंच वाढतं, असं वाढतच नाही का, अपायकल बर्ड लेटरल बर्डला ग्रोच करू देत नाही. मग आपण अपायकल बर्डला कट करत जाणार, बरोबर ते प्लांट लेटरली पण ग्रो करणार, राईट. दिस इज अबाउट वॉट, ऑक्झिन. हे कशाबद्दल आहे, ऑक्झिन्सबद्दल आहे. मग काय बघितलं ऑक्झिनबद्दल, हे जस्ट फोकस ऑन दिस. 2 टाईपचे ऑक्झिन असतात, नॅचरल आणि सिंथेटिक. नॅचरल कुठलं बोला, IA. व्हॉट इज IA? इंडॉल 3 ॲसिडिक ॲसिड. आणि अजून कुठला, इंडॉल ब्युटरिक ॲसिड. सिंथेटिक कुठला आहे, NaA. व्हॉट इज NaA? नेप्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. आणि नेक्स्ट कुठला आहे, 2,4-D. व्हॉट इज 2,4-D? 2,4-डाय क्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक, राईट. ऑक्झिनमध्ये पहिलं काय करतं, ते रूटिंग इंड्यूस करतं, त्याच्यानंतर फ्लावरिंग इंड्यूस करतं. कोणामध्ये, पायनॅपलमध्ये. त्याच्यानंतर फ्रूट आणि लीफ ड्रॉप, ॲप्सिशन. अर्ली स्टेजमध्ये ॲप्सिशन, ॲप्सिशन म्हणजे फॉलिंग, पानगळती. अर्ली लीफ स्टेजेसमध्ये ॲप्सिशन प्रिव्हेंट करतं, ओल्डरमध्ये प्रमोट करतं. अजून काय प्रमोट करतं, इट ऑल्सो प्रमोट पार्थेनोकार्पी. व्हॉट इज पार्थेनोकार्पी? फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. कोणामध्ये, टोमॅटोजमध्ये पार्थेनोकार्पी इंड्यूस करतं. 2,4-D जे ते हर्बिसाइड म्हणून ॲक्ट करतं, म्हणजे काय, ते डायकॉट वीडला किल करतं. त्याच्यानंतर इट ऑल्सो हेल्प्स इन सेल डिव्हिजन आणि येस झायलम डिफरन्सिएशन. 2 पॉईंट बघितले आपण. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, अपायकल बर्ड और टर्मिनल बर्ड डज नॉट अलाउ द एक्झिलरी बर्ड टू ग्रो, and this is called as what, apical dominance, right. And removal of this apical buds किंवा removal of this tips, that is decapacitation, results into growth of lateral bud. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ते कुठे यूज होतं, इट इज यूज्ड इन प्लांटेशन आणि हेज मेकिंग. हेज मेकिंग म्हणजे वेगवेगळ्या शेपचे प्लांट्स. ओके. त्याच्यानंतर आहे जिब्रेलिन्स. जिब्रेलिनला GBA पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज GBA, दॅट इज जिब्रेलिक ॲसिड. दिस आर ॲसिडिक PGR. जिब्रेलिक ॲसिड नाव आहे ना, ऑब्विसली मग कसं PGR आहे, ॲसिडिक. व्हॉट इज PGR शिवम? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. Kurosawa treated the sterile filtrates of Gibberella fujikura, that is a fungus that causes Buchanan disease or foolish seedling in a rice, to healthy rice seedlings. As a result, showed the symptoms of the Buchanan disease. Later, the active substance were identified as gibberellic acid. Okay, त्यांनी काय केलं, हे जे राईसचं प्लांट होतं, ह्या राईसच्या प्लांटला जिबरेला फॉजिकरा ही फंगस आहे. जिबरेला फॉजिकरा कोणाचं नाव आहे, फंगसचं नाव आहे. त्या फंगसचं इन्फेक्शन केलं. मग त्या इन्फेक्शनमुळे त्या राईस प्लांटला कुठला डिझीज झाला, बकानी डिझीज. आणि व्हॉट इज दिस, मला सांगा, नॉर्मल राईसचे प्लांट एवढे असतात, दिस इज नॉर्मल. याची हाईट पहा एवढी आहे, कोणामुळे, जिब्रेलिक ॲसिडमुळे. कॉम्प्लेन जास्त पिलं त्याने, राईट. मग जिब्रेलिन्सला जिब्रेलिक ॲसिड पण म्हणतात. दिस आर मोर दॅन 100 जिब्रेलिन्स. किती टाईपचे आहेत जिब्रेलिन्स आहे, जसं आपण तिकडे बघितलं, नॅचरल 2 होते, सिंथेटिक 2 होते. जिब्रेलिक ॲसिड किती आहे, 100, मोर दॅन 100. मग त्यांना असं सिक्वेन्सेस केलं आहे की GBA1, GBA2, GA1, GA2 असं. आणि सगळ्यात मोस्ट कॉमन कुठलं आहे, GA3. टेरेपिन्स इज द मोस्ट कॉमन जिब्रेलिक ॲसिड, राईट. It is one of the first discovered and most intensively studied gibberellin. सगळ्यात जास्त स्टडीमध्ये G3 यूज केला, जिब्रेलिक ॲसिड 3. फंक्शन काय, परत तेच माहिती आपल्याला काय करतं, सेल डिव्हिजन, एनलार्जमेंट, फ्रुटिंग, फ्लावरिंग, पॅटर्न फॉर्मेशन एक्सेट्रा. They cause increase in length of axis, so they are used to increase the length of grape stalks. मला सांगा, हे ना, हे जे टोक आहेत त्याचे मधले स्टॉक्स आहेत ना ग्रेप्सचे, त्यांनी काय केलं, ग्रेप्स तेवढेच येतात पण स्टॉकच्या मधली काय वाढवली, लेंथ वाढवली. त्याच्यामुळे याची साईज काय झाली बघा, इन्क्रीज झाली. मार्केट व्हॅल्यू वाढली ना, अंडरस्टूड. टू इलॉंगेट अँड इम्प्रूव्ह द शेप ऑफ फ्रूट सच एज ॲपल. दिसतंय, ॲपलचा पण शेप इलॉंगेट किंवा शेप इम्प्रूव्ह करायसाठी याचे इंजेक्शन्स येतात जिब्रेलिक ॲसिडचे.
दे डिले सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे एजिंग. एजिंगला काय करतात? डेथ. डिले करतात. काय करतात? डिले करतात. राईट. सो द फ्रूट का बरं डिले करतात? सो दॅट फ्रूटचं जे समजा ट्रान्सपोर्ट आहे, त्या ट्रान्सपोर्टचा टायमिंग पिरियड वाढतो ना. जर 2 दिवसात खराब होतं, 5 दिवसांनी खराब होतील आता. राईट. मग ते डिले सेनेसन्स सो द फ्रूट्स कॅन बी लेफ्ट ऑन द ट्री टू एक्सटेंड द मार्केट पिरियड. GA3 used to speed up the malting process in the brewing industry. malting process काय असतं? malting ऐकलं असेल तुम्ही? सिंगल मॉल्ट जे ब्रीविंग अल्कोहोल इंडस्ट्रीजमध्ये जिब्रिक ॲसिड यूज करता मॉल्टिंग प्रोसेस स्पीड अप करायला, सो दॅट जास्त लवकर अल्कोहोल प्रोडक्शन. शुगर केन स्टोर शुगर इन अ स्टेम. ऑब्विसली शुगर केनचं शुगर कुठे असते? स्टेममध्ये. तर शुगरची हाईट वाढवा, शुगर केनची हाईट वाढवा, तेवढं प्रोडक्शन वाढेल ना, शुगर जास्त मिळेल. Sugarcane stores sugar in a stem. Spraying sugarcane crop with the gibberellins increase the length of the stem and it increase the yield by as much as 20 tons per acre. आता शुगरकेनला अशी जागा नको आहे जास्त, शुगरकेनला अशी जागा पाहिजे. अशी तेवढी असली चालेल. 100 आहे तर 100च आहे, ठीक आहे. 100च्या वर लावू नाही शकत. मग काय करणार? जिब्रेलिनचं इंजेक्शन करेल. ठीक आहे ना. 2 ऊस एवढा 1 ऊस तयार झाला तरी पण शुगर जास्त वाढेल. राईट. त्याच्यानंतर काय? स्प्रेइंग ज्युव्हेनाइल कॉनिफर्स. आता एक क्वेश्चन आला होता की प्लांटमध्ये ज्युव्हेनाइल हॉर्मोन, हे असे हॉर्मोन्स जे छोट्यांवर काम करतात ना, कॉक्रोचमध्ये पण, की कॉक्रोचचे मोल्टिंग्स होतात, अडल्ट कॉक्रोच म्हणतात. तर कुठला हॉर्मोन असतो? ज्युव्हेनाइल. ज्युव्हेनाइल वर्ड यूज होतो छोट्यांसाठी. स्प्रेइंग द ज्युव्हेनाइल कॉनिफर्स विथ जिब्रेलिक ॲसिड hastens the maturity period. It leads to early seed production. ठीक आहे. ते काय करतात? जे छोटे छोटे कॉनिफर्स आहेत त्यांना जिब्रेलिक ॲसिड दिलं तर ते लवकर मॅच्युअर होते. आणि लवकर मॅच्युअर झाले तर पटापट सीड, जे त्या फार्मरला 4 महिने थांबायला लागणार होतं, आता जिब्रेलिक ॲसिडचं स्प्रे केल्यामुळे त्याला ते पटकन सीड्स मिळतात. तो पटकन सॉ करून नवीन नेक्स्ट जनरेशन पण घेतोय. फॉर बॉल्टिंग. बॉल्टिंग काय असतं? इंटरनोड इलॉंगेशन जस्ट प्रायर टू फ्लॉवरिंग. इंटरनोड इलॉंगेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जिथनं नवीन लीफ फ्लावर वगैरे तर त्याला नोड बोलतो. आणि 2 नोडच्या मधली जी जागा असते प्लांटची ती इंटरनोड आहे. मग हे इंटरनोड इलॉंगेशन करतं. बीटमध्ये, कॅबेजमध्ये आणि मेनी रोजेड प्लांट हे असं. त्यामुळे ते जास्त पानं वाटतात ना. इंटरनोड छोटा असेल तर पानं एकावर एक छोटं वाटेल, पण तेच मधला गॅप जास्त असेल तर ते पानं जास्त वाटतात. मग रोजेड प्लांट्समध्ये असे जे प्लांट्स आहेत त्याला रोजेड प्लांट म्हणतात, कॅबेज वगैरे, त्यांच्यामध्ये ते इंटरनोड इलॉंगेशन करतात. दिस इज क्लिअर. राईट. याचे फंक्शन्स काय होते? रूटिंग प्रमोट करतं, फ्लारिंग प्रमोट करतं, पार्थेनोकार्पी म्हणजे फ्रुटिंग प्रमोट करतं, ॲब्सेशन अर्लीमध्ये प्रिव्हेंट करतं, ओल्डर वाल्यांकडे प्रमोट करतं. राईट. झायलम डिफरन्सिएशन करतं. आणि याचे काय फंक्शन्स आहेत? इंटरनोड इलॉंगेशन करतं, फ्रूटची साईज वाढवतं, लेंथ वाढवतं. राईट. त्याच्यानंतर सेनेसन्स म्हणजे एजिंग काय करतं? डिले करतं. अजून मॉल्टिंग प्रोसेस स्पीडअप करतं ब्रीविंग इंडस्ट्रीजमध्ये. अजून काय बघितलं आपण? शुगर केनची हाईट इन्क्रीज करतं. राईट. रोजेट प्लांट्स आहेत, कॅबेज वगैरे, यांच्यामध्ये काय करतं? ते इंटरनोड इलॉंगेशन करतं. राईट. आणि ज्युव्हेनाइल कॉनिफर्सला जे ह्याच्यासोबत ट्रीट केलं ते फटाफट सीड जर्मिनेशन स्टार्ट करतं. दिस इज क्लिअर. आता यांचे फक्त फंक्शन्स लिहायचे, पहिली स्लाईड लिहायची अँड देन जस्ट राईट डाऊन अबाउट दी. नाही, हे तुम्हाला जेवढं आता हेही नका लिहू. राईट. बट राईट डाऊन दिस. नीटवाल्यांनी सगळं लिहा. हे लिहा की कुठले फॉर्म्स आहेत, याला कसं करायचं, फ्लो चार्ट, नॅचरल आणि सिंथेटिक. राईट नाव